सहपरिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या पत्रानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक दर्शनी भागामध्ये लावून घेणं, त्याचप्रमाणे सर्व खासगी व सरकारी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरती या दरपत्रकाच्या प्रती प्रदर्शित करण्यात याव्या। त्याचप्रमाणे स्थानिक वृत्तपत्रात सदर दरपत्रकाची प्रसिद्धी करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत। कृपया आपण सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावीपणे करावी ही आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे। या संदर्भातचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना भेटून देण्यात आले आहे। यावेळी सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे। पुढील आठवड्यामध्ये त्यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात कृती करण्याकरिता कार्यालय बोलावलं आहे। सदर विषयी निवेदन देण्यासाठी मनसेचे ठाणे जिल्हा सचिव नयनेश पाटणकर, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आशिष डोके, मनसे उपशहर अध्यक्ष सुशांत डोबे, मनसे विभाग सचिव सुरेश भाऊ, संजय भुजबळ, सुरेश बोर, मनोज परळीकर, वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा सचिव नयनेश पाटणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। ठाणे आरटीओ मध्ये ॲम्ब्युलन्समध्ये दरपत्रक बंधनकारक करण्यासाठी दुसऱ्यांदा सह आयुक्तांनी पत्र काढलेलं आहे, आदेश काढलेला आहे। ते देण्यासाठी आम्ही इथल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आता भेटलेलो आहे आणि हे निवेदन त्यांना दिलेलं आहे। गेल्या 3 महिन्यापूर्वी यासंबंधी आदेश निघाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती। त्यामुळे परिवहन आयुक्तांना पुन्हा निवेदन देऊन हे आदेश पुन्हा काढायला लावलेले आहेत। आता तरी त्यांच्याकडून हे बंधनकारक केलं जाईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।